Hello, welcome to all. I'm Shraddha Chandrakanta Jadhav, MSc Agriculture Economics. आज आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघणार आहोत स्टॅटिस्टिक्सचे. ठीक आहे, जे आपल्याला काही असे क्वेश्चन्स असतील जे एनसीआर प्लस आयसीआर सुद्धा इम्पॉर्टंट राहणार आहेत. ठीक आहे, सो बऱ्यापैकी आपण जो काही पार्ट आहे स्टॅटिस्टिक्सचा तो विथ क्वेश्चन्स आणि रिलेटेड टू द टॉपिक ओके असं आपण कव्हर करणार आहोत. सो मी स्टार्ट आवर सेशन नाव. तर आपण असं पण म्हणू शकतो की स्टॅटिस्टिक्स इट इज द पार्ट ऑफ इकॉनॉमिक्स. ओके, म्हणजे पार्ट नाही म्हणता येणार, इट्स रिलेटेड टू इकॉनॉमिक्स. ठीक आहे, ज्यावेळी आपण अभ्यास करतो इकॉनॉमिक्सचा त्याच वेळी आपल्याला काय करायचंय, स्टॅटिस्टिक्स मधला देखील एक मायनर पार्ट म्हणून आपण त्याच्यामध्ये ते इन्क्लूड करू शकतो. ठीक आहे, तर आता मी का म्हणते की रिलेटेड आहे किंवा पार्ट आहे इकॉनॉमिक्सचा. ठीक आहे, ज्यावेळी तुम्ही मास्टर्सला जाल त्यावेळी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी इन डिटेलमध्ये कळेल. बट ज्यावेळी आपण इकॉनॉमिक्सचा स्टडी करतो त्यावेळी बऱ्यापैकी कलेक्शन करून इन्फॉर्मेशन अनालिसिस करण्यासाठी आपल्याला काय लागतं, स्टॅटिस्टिक्स लागतं टू इंटरप्रेट द रिझल्ट. ओके, सो बट आता आपण ह्या कोर्समध्ये किंवा एमसीआर साठीचं आपण जे बेसिक स्टॅटिस्टिक्स आहे ठीक आहे ते पूर्ण बघणार आहोत. ठीक आहे, सो नाव वी स्टार्ट आवर सेशन. So, before going to our questions, let's explain and just understand about what is the statistics. ठीक आहे, आपण पहिल्यांदा हे जाणून घेतलं पाहिजे की स्टॅटिस्टिक्स काय. ठीक आहे, तर आता बेसिकली सांगायचं म्हटलं ना तर स्टॅटिस्टिक्स इज द कलेक्शन, analysis and interpretation. आता हे कशाचं इंटरप्रिटेशन. ओके, तर कलेक्शन करायचं, अनालिसिस करायचंय, इंटरप्रिटेशन करायचंय कशाचं, तर न्यूमॅरिकल डाटा. ओके, न्यूमॅरिकल डाटा. तो न्यूमॅरिकल डाटा कशाच्या रिलेटेड असू शकतो. ओके, फार्मिंग सिस्टीम, ओके, इन ऍग्रिकल्चर, ओके, अँड फूड प्रोडक्शन. ओके, तर ह्याच्या रिलेटेड जेवढा काही डाटा असणार आहे ठीक आहे, तर तो आपण कलेक्ट करणार आहोत, अनालिसिस करणार आहोत आणि इंटरप्रिटेशन करणार आहोत त्या न्यूमॅरिकल डाटाचं. ठीक आहे, कशाच्या रिलेटेड असू शकतो तो, फार्मिंगच्या किंवा फूड प्रोडक्शनच्या. आता हे सगळं कशासाठी करायचंय, टू अंडरस्टँड द ऍग्रिकल्चर इश्यूज. ठीक आहे, टू अंडरस्टँड द ऍग्रिकल्चर इश्यूज. ते ऍग्रिकल्चर इश्यूज जेवढे काय आहेत ते आपल्याला काय झाले पाहिजे, अंडरस्टँड झालं पाहिजे. तसंच काही पॉलिसीज असतात त्या आपल्याला इन्फॉर्म झाल्या पाहिजे. आणि तसंच काही ऍग्रिकल्चर रिलेटेड जेवढे काही प्रोग्राम्स असतील ठीक आहे, किंवा ऍग्रिकल्चर मधला होणारा जो रिसर्च असेल ठीक आहे, जर आपल्याला तो बेटर वेनी समजून घ्यायचं असेल ओके आणि त्याचं इंटरप्रिटेशन हवं असेल तर त्यावेळी आपण कशाचा यूज करतो, स्टॅटिस्टिक्स. ओके, तर आता आपण हे म्हणतो कधी कधी की स्टॅटिस्टिक्स अँड मॅथ्स इज जस्ट सिमिलर. नो, तर स्टॅटिस्टिक्स मध्ये आणि मॅथ्स मध्ये खूप सारा फरक आहे. ठीक आहे, आपण मॅथ्स मध्ये मॅथमॅटिकल कॉन्सेप्टचा यूज करतो. ठीक आहे, त्यांच्या थेरीजचा कन्सेप्ट यूज करतो किंवा त्यांच्या थेरी आपण अप्लाय करतो. पण स्टॅटिस्टिक्स मधला थेरीज कन्सेप्ट पूर्णपणे वेगळा आहे. स्टॅटिस्टिक्स सगळ्यात जास्त हेल्पफुल मी का म्हणू शकते मॅथमॅटिकल फॉर्म पेक्षा, बिकॉज ऑफ द आपण स्टॅटिस्टिक्स मध्ये काय करतो की स्टॅटिस्टिक्स मध्ये आपण थेरॉटिकल कन्सेप्टचा किंवा थेरॉटिकल डाटाचा यूज करून आपण त्याच्यापासून फॅक्च्युअल अनालिसिस करू शकतो आणि न्यूमॅरिकल फॉर्मॅटमध्ये त्याचं रिप्रेझेंटेशन करून त्याला अनालिसिस करून ते आपण ऍक्च्युअल फील्डमध्ये यूज करू शकतो. ओके, आता एवढं तर कळलं की ऍग्रिकल्चर हे इतकं थेरॉटिकल आहे, बट स्टॅटिस्टिक्सचा यूज करून आपण त्या ऍग्रिकल्चरला इंटरप्रेट करू शकतो. दॅट इज द पॉवर ऑफ स्टॅटिस्टिक्स. ओके, तर हे जेवढं मी तुम्हाला आता काही सांगितलंय ते अबाउट स्टॅटिस्टिक्स. ओके, लेट्स स्टार्ट अवर क्वेश्चन्स नाव. ओके, here is the first question of statistics. Who is considered as the father of statistics? कोणाला फादर ऑफ स्टॅटिस्टिक्स बोललं जातं. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये पहिले आपण ऑप्शन्स बघू आणि त्याच्यानंतर आपण
बाकीचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत. हिअर इज द फर्स्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर फर्स्ट फिशर, सेकंड इज अ पियर्सन, थर्ड इज अ बावले अँड थर्ड इज अ बॉरिंग्टन. ओके, सो करेक्ट आन्सर इज अ फिशर. ओके, सो करेक्ट आन्सर काय आहे? फिशर. आता का? आता असं ह्यानी एवढं मोठं काय केलं ह्यानी की त्याच्यामुळे स्टॅटिस्टिक्स मध्ये त्यांना फादर ऑफ स्टॅटिस्टिक बोललं जातं. ठीक आहे, तर आपण फिशर यांचं स्टॅटिस्टिक्स मध्ये कॉन्ट्रीब्युशन बघूच, बट बाकीचे जेवढे काही 3 आहेत, जसं पियर्सन आहेत, बावले आहेत, बॉन्डिंग्टन आहेत, ओके, तर त्यांचं देखील आपण कॉन्ट्रीब्युशन बघायचं फॉर एक्स्ट्रा इन्फो. ठीक आहे, सो लेट स्टार्ट अवर कॉन्ट्रीब्युशन. सो आता पहिलं जे आपण ज्यांना बोलतो फादर ऑफ स्टॅटिस्टिक्स, ओके, तर त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय होतं? तर फिशर यांनी काय केलं पहिल्यांदा, तर यांना फादर ऑफ स्टॅटिस्टिक्स बोलतं बिकॉज इट्स गिव्स अ ग्राउंड ब्रेकिंग कॉन्ट्रीब्युशन. त्यांनी जवळपास ग्राउंड ब्रेकिंग कॉन्ट्रीब्युशन स्टॅटिस्टिक्स मध्ये केलं होतं. स्टॅटिस्टिक्स मध्ये असलेल्या सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट अनालिसिसची टेक्निक म्हणजे डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट. ओके, डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट. डिझाईन ऑफ अ एक्सपेरिमेंट मोस्टली आपण जेनेटिक्सच्या जनरेशन्स मध्ये युज करतो, ज्यावेळी जेनेटिक जनरेशनचा डाटा अनालिसिस करायचा असतो त्यावेळी. तुम्हाला तर मी जे अनालिसिस किंवा व्हॉट इज द जेनेटिक जनरेशन मध्ये का घ्यायचंय हे एवढं नाही करणार. तुम्ही मास्टर्सला गेल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी इन डिटेल कळतील, बट तुम्हाला ऍटलिस्ट त्यांनी ते थोडंसं जास्त लक्षात राहावं याच्यासाठी मी तुम्हाला सांगते. डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट असेल, ठीक आहे, तसंच अॅनोवा. ठीक आहे, अॅनोवा दॅट इज द अनालिसिस ऑफ व्हॅरियन्स, त्याला अनालिसिस ऑफ अ व्हॅरियन्स म्हणतात. तसंच मॅक्झिमम लाईव्हलीहूड एस्टिमेशन, तसंच फिशर्स एक्झॅक्ट टेस्ट, तसेच ती जी टेस्ट होती फिशर्स एक्झॅक्ट टेस्ट, ती त्यांनी स्मॉल सॅम्पल म्हणजे जेवढे काही सॅम्पल्स असतील ते स्मॉल असतील ना, तर त्याच्यासाठी दिली होती. तसंच सिग्निफिकन्स टेस्टिंग. आता हे जे काही मी तुम्हाला सांगतेय ना, ते आपण पुढे जाऊन इन डिटेल बघणार आहोत. ठीक आहे, बट जस्ट आपल्याला ते माहिती पाहिजे व्हॉट इज द सिग्निफिकन्स टेस्टिंग अँड ऑल. आणि ते कोणी दिलं? त्याच्यानंतर पॉप्युलेशन जेनेटिक्स. हे पूर्ण जेवढं काय आउटब्रेकिंग कॉन्ट्रीब्युशन होतं ते हे सगळं कोणी दिलं होतं? फिशर्स. दॅट्स वाय ही नोन फॉर द फादर ऑफ स्टॅटिस्टिक्स. तर काय काय कॉन्ट्रीब्युशन होतं? त्यांनी डिझाईन ऑफ अ एक्सपेरिमेंट, अॅनोवा दॅट इज द अनालिसिस ऑफ अ व्हॅरियन्स, त्याच्यानंतर मॅक्झिमम लाईव्हलीहूड एस्टिमेशन, फिशर्स एक्झॅक्ट टेस्ट, ती जी स्मॉल सॅम्पल टेस्टसाठी त्यांनी दिली होती, त्याच्यानंतर सिग्निफिकन्स ऑफ अ टेस्ट आणि पॉप्युलेशन जेनेटिक्स. ह्या सगळ्या गोष्टींचं कॉन्ट्रीब्युशन कोणी केलं होतं? तर फिशर यांनी केलं होतं. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट सायंटिस्ट बघू. ठीक आहे, तर पियर्सन्स. ओके, तर पियर्सन्सचं कॉन्ट्रीब्युशन काय होतं? तर त्यांनी काय केलं, जी पहिलं स्टॅटिस्टिक्सचं डिपार्टमेंट आहे, ओके, स्टॅटिस्टिक डिपार्टमेंट विच नोन एज द फर्स्ट स्टॅटिस्टिक डिपार्टमेंट. ओके, तर हे कुठे एस्टॅब्लिश केलं त्यांनी? ऍट द युनिव्हर्सिटी ऑफ लंडन. ओके, युनिव्हर्सिटी ऑफ लंडन. तर आणि कोणत्या साली केलं? तर 1911. ओके, तर 1911ला त्यांनी काय केलं? तर जे फर्स्ट युनिव्हर्सिटी आहे फर्स्ट स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंट जे युनिव्हर्सिटी ऑफ लंडन आहे, तर त्यांनी तिथे एस्टॅब्लिश केलं. तसंच सगळ्यात इम्पॉर्टंट असणारे ज्याला टेस्ट ऑफ कुटनेस फिट असं म्हणतात. ठीक आहे, काय स्क्वेअर टेस्ट कोणी दिली? पियर्सन यांनी दिली. प्लस आपण ज्यावेळी कोरिलेशन कोएफिशियंट मेजर करतो, ठीक आहे, तर कोरिलेशन कोएफिशियंट. आता हे कोरिलेशन कोएफिशियंट, रिग्रेशन कोएफिशियंट काय असणार आहे ते इन डिटेल मी तुम्हाला नंतर सांगणार आहे, बट लेट्स डिस्कस हू गेव दिट. ओके, सो कोरिलेशन कोएफिशियंट ज्यालाच काय म्हटलं जातं? पियर्सन्स कोरिलेशन कोएफिशियंट. ओके, तर ते दिलं कोणी? तर पियर्सन्स यांनी दिलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी त्याची रेंज पण सांगितली होती, तर जवळपास -1 to +1 पर्यंत त्याची साधारणतः रेंज होती त्या कोरिलेशन कोएफिशियंटची. आणि मोस्टली कोरिलेशन कोएफिशियंट आपण यूज कशासाठी करतो? तर आपल्याला ज्यावेळी 2 व्हेरिएबल्सचं रिलेशनशिप कॅल्क्युलेट करायचं असतं, काय रिलेशन आहे हे प्रिडिक्ट करायचं असतं, त्यावेळी आपण हा कोरिलेशन कोएफिशियंट टाईप करतो, यूज करतो. ठीक आहे, आणि त्याच्यानंतरच बायोमेट्रिक्स आणि बायोमेट्रिका. ओके, बायोमेट्रिक्स आणि
बायोमेट्रिका ह्याचा देखील कॉन्सेप्ट त्यांनी काय केलं आपल्याला दिलं, कोणी तर पियर्सन्सनी. ओके, देन नेक्स्ट सायंटिस्ट बाउले. तर बाउलेंनी काय केलं, he gives the Bowley's coefficient of skewness. काय दिलं त्यांनी, Bowley's coefficient of skewness. ओके, तर हे फर्स्ट कॉन्ट्रीब्युशन होतं त्यांचं. सेकंड मध्ये त्यांनी एक लॉ दिला ज्याला आपण बॉलेस लॉ असं म्हणतो. तर हा लॉ काय सांगतो, द प्रपोर्शन ऑफ जीएनपी, द प्रपोर्शन ऑफ जीएनपी, proportion of a GNP from laborers. ज्यावेळी लेबर्स कडून आपल्याला जीएनपी आपण त्यांच्याकडून घेतो, तर तो जो जीएनपी असतो इट इज द कॉन्स्टंट. तर तो काय आहे, कॉन्स्टंट आहे. आता जीएनपी म्हणजे काय, जीएनपी मीन्स ग्रॉस नेट प्रोडक्ट. ओके, जे आपण नॅशनल इन्कम जो आपण पूर्ण नेशनचा कॅल्क्युलेट करतो ना, तर त्याला म्हणतो आपण ग्रॉस नेट प्रोडक्ट. ओके, सो तो जो असतो, जो लेबर पासून आपल्याला मिळतो, तो काय असतो, कॉन्स्टंट असतो प्रत्येक वेळी. ठीक आहे. आणि नेक्स्ट आपले जे सायंटिस्ट आहेत बॉडिंग्टन, तर बॉडिंग्टननी काय दिलं, तर इट गिव्स द डेफिनेशन. ओके, आता आपण फिशर्स यांना स्टडी केलंच आहे की बाबा एवढं कॉन्ट्रीब्युशन दिल्यानंतर त्यांना आपण फादर ऑफ अ स्टॅटिस्टिक्स म्हणतो, पण बॉडिंग्टन गिव्स द डेफिनेशन ऑफ अ स्टॅटिस्टिक्स. त्यांनी काय केलं, स्टॅटिस्टिक्सची काय दिली, डेफिनेशन दिली. ज्या डेफिनेशन मध्ये ते काय सांगतात, इट इज द सायन्स ऑफ एस्टॅब्लिशमेंट किंवा एस्टॅब्लिश, I'm sorry, it's not established, it is the estimates. Okay, it is the estimates and probability. Probability म्हणजे काय, आणि प्रोबॅबिलिटी म्हणजे अंदाज लावणे. ठीक आहे, एखाद्या अनालिसिसचा अंदाज लावणे, आणि एस्टिमेट्स मीन्स त्यांना इंटरप्रिट करणे, त्यांचा रिझल्ट काढणे. ठीक आहे, सो इट इज द सायन्स ऑफ एस्टिमेट्स अँड प्रोबॅबिलिटीज इज नोन ॲज द स्टॅटिस्टिक्स. आणि ही जी डेफिनेशन आहे ती कोणी दिली आहे, बॉडिंग्टननी दिली आहे. ओके, सो क्लिअर. आता हे जवळपास मी तुम्हाला जितकं सांगता येतं त्यावेळी इम्पॉर्टन्स क्लासिफिकेशन सॉरी कॉन्ट्रीब्युशन सायंटिस्ट सांगितलेलं. अँड दिस 4 सायंटिस्ट इज व्हेरी प्ले क्रुशियल रोल इन स्टॅटिस्टिक्स. ठीक आहे, सो लेट्स वी डिस्कस अबाउट अवर नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट 2D डायग्राम ऑफ डाटा रिप्रेझेंटेशन. ठीक आहे, तर डाटा रिप्रेझेंटेशन साठी जर 2D डायग्राम सिलेक्ट करायची असेल तर आपण कोणत्या आकारामध्ये करतो. ठीक आहे, असं ह्या क्वेश्चनचा अर्थ आहे. तर पहिलं ऑप्शन आहे स्क्वेअर, दुसरं ऑप्शन आहे पिक्चर्स, आणि थर्ड ऑप्शन आहे रेक्टँग्युलर बॉडीज. सो द करेक्ट आन्सर इज द स्क्वेअर्स. ठीक आहे, पण आता हे असं का थोडं आपण समजून घेऊ. पहिली तर गोष्ट ही 2D डायग्राम्स काय आपल्याला कळलं पाहिजे. डाटा रिप्रेझेंटेशन तर ओके, बट 2D diagrams is known as the two-dimensional diagram. Two-dimensional diagram. Okay. 2-dimensional डायग्राम म्हणजे काय, की डाटा आता मी तुम्हाला आधीच डेफिनेशन मध्ये सांगितलं होतं की जर आपल्याला एखादा डाटा जर अनालिसिस करायचा असतो तर आपण तो कलेक्शन करतो. ओके, ज्यावेळी एखाद्या डाटाचं आपण कलेक्शन करतो ना, तर त्यावेळी त्याला रिप्रेझेंट केलं पाहिजे, म्हणजे कळलं तर पाहिजे ना की डाटामध्ये व्हेरिएशन सिमिलॅरिटीज ह्या कशा आहेत, इझी टू अंडरस्टँड झालं पाहिजे. तर ह्यासाठी ना काही वेज असतात, आणि त्या वेज मधलीच एक प्रकार बोलू आपण तर 2D डायमेन्शनल डायग्राम्स. आता या 2D डायमेन्शनल डायग्राम्स मध्ये काय येतं, आपण आधीपासून आपल्याला माहिती आहे की आपण ग्राफ काढतो, बरोबर आहे. आपण बार डायग्राम्स काढतो, आपण पाय चार्ट काढतो, आपण हिस्टोग्राम काढतो. ओके, त्याच्यानंतर स्कॅटर डायग्राम असते. ठीक आहे, त्याच्यानंतर लाईन चार्ट्स असतात. ठीक आहे, तर हे सगळे ग्राफ्सचे जे प्रकार आहेत ना, आपण एका पद्धतीने आपण त्या डाटाला प्रेझेंट करत असतो, बरोबर आहे. तर त्यालाच काय म्हटलं जातं, 2 डायमेन्शनल डायग्राम्स. ठीक आहे, आणि हे मोस्टली आपण कशासाठी यूज करतो, डाटा रिप्रेझेंट करण्यासाठी. आणि हे का करावं लागतं, तर आलेला डाटा हे बेटर वेनी काय झाला पाहिजे, आपल्याला अंडरस्टँड झाला पाहिजे, आपल्याला कळलं पाहिजे की हा डाटा कसा आहे. ठीक आहे, आणि त्याचं जे व्हिज्युअलायझेशन आहे. ठीक आहे, आता व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय, तर समजा आता तुमच्या समोर एक 100 असे आकडे ठेवले, तर तुम्हाला कळणार आहे का की काय आहे नेमकं, काय सिमिलॅरिटीज आहेत, काय डिफरंट आहेत.
कुठल्या रेंजचा डाटा आहे हे आपल्याला कळेल का? तर बेटर व्हिज्युअलायझेशनसाठी आणि अंडरस्टँडसाठी आपण डाटा रिप्रेझेंटेशन करतो. आणि जर हे बेटर व्हिज्युअलायझेशन आणि अंडरस्टँड झालं पाहिजे तर 2D डायग्राम्समध्ये आपल्याला सिलेक्ट करायचं असेल तर आपण स्क्वेअर टाईप मधले डायग्राम्स काय करतो, ग्राफ काय करतो, आपण सिलेक्ट करतो. क्लिअर? सो this is about question number second. Then next, which measures of a central tendency is applied for the calculation of a regression and correlation coefficient. So जर आपल्याला कोरिलेशन कोएफिशियंट करायचं असेल, ठीक आहे, आणि रिग्रेशन कॅल्क्युलेट करायचं असेल, ठीक आहे, तर आपण सेंट्रल टेंडन्सीचे कोणते मेजर्स यूज करतो? ठीक आहे. आता बिफोर गोइंग टू ऑप्शन मी तुम्हाला पहिल्यांदा सेंट्रल टेंडन्सी काय आहे आपण हे पहिले बघून घेऊया. तर सेंट्रल टेंडन्सी इज द यूज टू मेजर द मिडल व्हॅल्यू किंवा सेंट्रल व्हॅल्यू, ओके, सेंट्रल व्हॅल्यू ऑफ द डाटा किंवा डाटा सिरीज मधला ज्यावेळी आपल्याला सेंट्रल व्हॅल्यू ज्यावेळी कॅल्क्युलेट करायचं असतं त्यावेळी आपण मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी यूज करतो. ठीक आहे. तर या सेंट्रल टेंडन्सीचे काही प्रकार आहेत. ठीक आहे. तर त्यामध्येच काय येतं आपलं मीन येतं, मोड येतं आणि मेडियन येतं. ठीक आहे. आता ते इन डिटेल आपण बघणारच आहोत. ठीक आहे. तर मीन येतं, मोड येतं आणि मेडियन येतं. ठीक आहे. तर आपल्याला ह्या तिन्ही गोष्टींचा यूज करून आपण काय करू शकतो, रिग्रेशन कोरिलेशन काढू शकतो. तर रिग्रेशन कोरिलेशन एवढा ह्याच्यामध्ये जायची गरज नाही. ठीक आहे. फक्त हा रिग्रेशन आणि कोरिलेशन इट इज द टेक्निक, ओके, टू अंडरस्टँड द रिलेशनशिप बिटवीन टू और मोर व्हेरिएबल्स. ओके. आता इतपत मी सांगते, त्याच्या इन डिटेल आपल्याला जायची काही गरज नाहीये. ठीक आहे. पण हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण सेंट्रल टेंडन्सी मधला कुठला प्रकार यूज करतो. ठीक आहे. सो द करेक्ट आन्सर इज द हियर इज द फर्स्ट ऑप्शन इज द अरिथमॅटिक मीन, सेकंड इज द मोड, थर्ड इज अ मीडियन अँड फोर्थ इज अ जिओमेट्रिक मीन. ठीक आहे. तर पहिली तर गोष्ट तीन प्रकार असतात सेंट्रल टेंडन्सीचे. एक असतो मीन, दुसरं असतं मोड आणि तिसरा असतो मीडियन. ठीक आहे. आणि मीन मधले दोन प्रकार असतात. हा असतो अरिथमॅटिक मीन आणि देन असतो जिओमेट्रिक मीन आणि तिसरा पण असतो त्याला आपण हार्मोनिक मीन म्हणतो. इन डिटेल आपण ते बघणारच आहोत. बट हियर इज द करेक्ट आन्सर इज द मीडियन. आता मीडियन म्हणजे काय आणि तो कोरिलेशन कोएफिशियंट आणि रिग्रेशन कसा कॅल्क्युलेट करतो का? ठीक आहे. तर पहिली तर गोष्ट मीडियन इज द मिडल व्हॅल्यू ऑफ द सॉर्टेड डाटा सेट. ठीक आहे. मीडियन इज द मिडल व्हॅल्यू ऑफ द सॉर्टेड डाटा सेट म्हणजे आपल्याला आलेल्या डाटा सेटला आपण सॉर्ट करून त्याची ज्यावेळी मिडल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो इट्स नोन ॲज दी मीडियन. ओके. सो आता एक काय होतं की ज्यावेळी आपले डाटा सेट्स आहेत म्हणजे आता तुम्हाला नंबर सिरीज माहिती असेल. ठीक आहे. त्याच प्रकारे तुम्ही डाटा पाहिला असेल ज्यावेळी आपण टेबलर फॉर्ममध्ये घेतो. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये जर समजा नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किंवा नंबर ऑफ व्हॅल्यूज हा ऑड असतो. ठीक आहे. फॉर ऑड नंबर ऑफ व्हॅल्यूज तर त्याच्यासाठी आपण मीडियन कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे. त्याला म्हणतात यम इज इक्वल टू एन प्लस वन डिवायडेड बाय द सेकंड व्हॅल्यू. ठीक आहे. तर यम इज द मीडियन, एन इज द नंबर ऑफ ऑब्झर्वेशन आणि सेकंड व्हॅल्यू म्हणजे त्या टेबलर मध्ये जी सेकंड व्हॅल्यू असेल, ठीक आहे, ती आपण ते कॅल्क्युलेट करतो. दिस इज फॉर्म्युला फॉर ऑड ऑड नंबर ऑफ व्हॅल्यू. आणि जर समजा तेच जर इव्हन मध्ये असतील तर त्याच्यासाठीचा फॉर्म्युला आहे एन डिवायडेड बाय सेकंड व्हॅल्यू प्लस एन इंटू वन सॉरी 2 प्लस वन व्हॅल्यू सेकंड व्हॅल्यू त्याच्यानंतर डिवायडेड बाय टू. ठीक आहे. दिस इज द फॉर्म्युला फॉर इव्हन अँड दिस इज द फॉर्म्युला फॉर ऑड. ठीक आहे. बट ह्या सगळ्या गोष्टींचा यूज करून आपण कोरिलेशन आणि कोएफिशियंट ज्यावेळी आपल्याला कॅल्क्युलेट करतो त्यावेळी आपण मिडल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून आपल्याला रिग्रेशन आणि कोरिलेशन साठीचा एक फॉर्म्युला असतो ज्याला आपण म्हणतो y इज इक्वल टू ax प्लस बी. ठीक आहे. तर आता हे तुम्हाला एवढं कळणार नाही बिकॉज हे अनालिसिस आणि एक्सेल मधल्या टेक्निक्स आहेत. ठीक आहे. बट एक ओझर तर तुम्हाला लक्षात राहावं की कशाच्या थ्रू ते आपण मीडियनच म्हणून का यूज करतो. सो वाय आपण मोस्टली आपण त्याला बोलतो इल्ड. म्हणजे जर आपण ऍग्रिकल्चर मध्ये आपल्याला ज्यावेळी इल्ड कॅल्क्युलेट करायचं असतं थ्रू रिग्रेशन आणि कोरिलेशन तर त्यावेळी आपण काय करतो हे इल्डला आपण कॅल्क्युलेट करतो. सो ए एक्स प्लस बी. आता हा जो ए आहे त्याला आपण काय म्हणतो स्लोप
आणि बी इट्स नोन फॉर द इंटरसेप्ट. आणि हा जो एक्स आहे त्याला कोरिलेशन ऑर रिग्रेशन कोएफिशियंट असं म्हटलं जातं. ठीक आहे. आणि हे कॅल्क्युलेट करण्यासाठी पण हा फॉर्म्युला यूज करतो. बट ज्यावेळी आपण सेंट्रल टेंडन्सीला सेंट्रल टेंडन्सीचे मेजर्स आपण इथे जर समजा हे करणार असतो तर आपण काय करतो, मीडियन मीडियनच्या ह्याच्यामधून आपण त्याला कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे. आता हे काही बाकीचे ऑप्शन्स आहेत इथे. आता मीन म्हणजे काय, मोड म्हणजे काय आणि मीडियन म्हणजे काय. मीडियन तर मी तुम्हाला सांगितलं, दॅट इज द मिडल व्हॅल्यू ऑफ अ सॉर्टेड डाटा सेट is known as the median. But what about the mean? What about the mean? Okay. So पहिली तर गोष्ट, let's discuss about the mean firstly. तर मीन म्हणजे काय असतं? सो मीन इज द ऍव्हरेज. ओके. देन ऍव्हरेज व्हॅल्यू आता आपल्याला माहिती आहे. ऍव्हरेज व्हॅल्यू आपण मोस्टली कशी कॅल्क्युलेट करतो, तर ऍव्हरेज व्हॅल्यू म्हणजे अरिथमॅटिक मीनलाच काय म्हटलं जातं, दॅट इज द अरिथमॅटिक ऍव्हरेज. काय म्हटलं जातं? अरिथमॅटिक ऍव्हरेज. ठीक आहे. आणि ती कशी कॅल्क्युलेट करतो? ऍज युजल. तर इट्स हॅव अ फॉर्म्युला. ओके. सो एक्स बार म्हणजे जो मीन असतो तो आपण एक्स बारनी डिनोट करतो. इट्स समेशन ऑफ xi डिवायडेड बाय n. व्हॉट इज द xi and what is the m? So xi is the sum of ऑब्झर्वेशन. आपल्या असलेल्या ऑब्झर्वेशनची सम डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. ओके. तर जेवढे काही ऑब्झर्वेशन आहे त्यांची सम डिवायडेड बाय द नंबर ऑफ ऑब्झर्वेशन इज नोन ॲज दी मीन. ओके. आणि ते मीनचे परत दोन प्रकार पडतात. आता मीन मध्ये तीन प्रकार पडतात. अरिथमॅटिक मीन पडतो, जिओमॅट्रिक मीन पडतो आणि दुसरा एक आहे इथे आहे हार्मोनिक मीन. ओके. हार्मोनिक मीन. ठीक आहे. आता हा जो हार्मोनिक मीन आहे ना, तो आपण नंतरच्या क्वेश्चन मध्ये डिस्कस करू. पण आता मी तुम्हाला जिओमेट्रिक आणि अरिथमॅटिक बद्दल सांगते. आता हे अरिथमॅटिक मीन म्हणजेच काय, की जे आता तुम्हाला मी मीन मध्ये एक्सप्लेन केलं सेम ॲज तसंच. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी आपण हे करतो, काय म्हणतात ते, जिओमेट्रिक मीनचा स्टडी करतो. सो इट हॅज टू फॉर्म्युला. जिओमेट्रिक मीनचा फॉर्म्युला काय आहे, की जिओमेट्रिक मीन दॅट इज द जीएम इज इक्वल टू, त्यालाच इट इज द nth root of the product of the values for set of numbers. It is the nth root of product of values for set of numbers. Okay. Let's clear by formula. That is the GM is equal to xi, that is the n root. आता हे मी तुम्हाला सांगते. ठीक आहे. आता माझ्याकडे ह्याचं एक्सप्लेनेशन काय असेल, तर माझ्याकडे 5 ऑब्झर्वेशन आहेत. 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. तर ह्या ऑब्झर्वेशनचा मला जिओमेट्रिक मीन काढायचा आहे. तर मला त्या फॉर्म्युल्यामध्ये इन्पुट करताना आपण कसं करतो, xi. ओके. सो xi म्हणजेच काय, की आता ह्याच्यामधला इट इज द प्रोडक्ट ऑफ अ व्हॅल्यूज ऑफ n. सो xi म्हणजे त्यांचा प्रोडक्ट आता म्हणजे कसं असणार, 1 into 2 प्लस 3 into 4 प्लस 5 into 6 जे काय असेल, आणि ह्यांचा 1/n. 1/n म्हणजे काय, ह्याच्यामध्ये किती ऑब्झर्वेशन आहेत, 5. ठीक आहे. तर 5 ऑब्झर्वेशन आहेत. सो 1 डिवायडेड बाय 2 5 raised to 1 divided by 5, and this is known for the geometric mean. ह्याला काय, ह्या पद्धतीने आपण काय करू शकतो, तर जिओमेट्रिक मीनला आपण काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. ओके. सो आता आपण मोड बद्दल बघू. आपण मीन बघितला, मीडियन बघितला, आता मोड मध्ये बघू. तर मोड मध्ये सांगायचं म्हटलं तर मोड म्हणजे काय, की ज्यावेळी आपल्या असलेल्या डाटा सेटमध्ये, ओके, मेक अ स्पेस फॉर इट. आता आपण एक काम करू, आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू आणि त्याच्यामध्ये मोडला समजून घेऊ फॉर मोर स्पेस. सो हिअर इज अ क्वेश्चन नंबर 4. द मोस्ट, येस, आणि इथं मोडच आलाय ऍज युजल. तर द मोस्ट फ्रिक्वेंट ॲक्युरेट व्हॅल्यू ऑफ अ डाटा ऑर हुज फ्रिक्वेन्सी इज अ मॅक्सिमम इज नोन ॲज द. तर ह्याचा करेक्ट आन्सर आहे मोड. ओके. आता कसं,
तर पहिली तर गोष्ट आता हे समजून घ्यायचं आपल्याला की मोड म्हणजे काय असणार आहे? तर दॅट इज द आता इथे त्यांनी काय सांगितलंय क्वेश्चनमध्ये मोस्ट फ्रिक्वेंट ॲक्युरेट डाटा हुज फ्रिक्वेन्सीचं मॅक्सिमम जो डाटा त्या डाटा सेटमध्ये फ्रिक्वेंटली येतोय, सारखा होतोय, रिपीट होतोय, ठीक आहे, किंवा तो मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी आहे, ठीक आहे. म्हणजेच आता मी इथे एक रेंज देते 1, 2, त्याच्यानंतर 2, 3, त्याच्यानंतर 3 to 4, बट अगेन 1, 2, देन त्याच्यानंतर अगेन 1, 2, देन अगेन 1, 2. तर ही जी फ्रिक्वेन्सी आहे, जी मॅक्सिमम होतीये, ठीक आहे, तर आपण ह्याला काय म्हणतो? मोड. इट्स नोन ॲज द मोड. ठीक आहे. सो वी नाउ नेक्स्ट क्वेश्चन. जस्ट नो अबाउट द फॉर्म्युला ऑफ अ मोड. आपण सगळ्यांचे फॉर्म्युले बघितल्यात, पण आपल्याला मोडचा पण फॉर्म्युला लक्षात हवा. सो मोड इज इक्वल टू एल प्लस एच इंटू एफ एम minus F1 divided by 2 Fm minus F1 minus F2. ओके. आता हे काय आहे पूर्ण तर थोडंसं आपण इलॅबोरेट करू. तर पहिली तर गोष्ट जो आपला हा असणार आहे, ठीक आहे, दॅट इज द यल. तर ह्या यलला काय बोललं जातं? दॅट इज द लोअर बाउंड्री ऑफ अ मॉडेल क्लास. लोअर बाउंड्री ऑफ अ मॉडेल क्लास. त्या मॉडेल कॉस्टची त्याला काय म्हटलं जातं? लोअर बाउंड्री म्हटलं जातं. आणि एच इट इज द साईज ऑफ मॉडेल क्लास. त्या म्हणजे ही जी काय साईज असणार आहे, ठीक आहे, दॅट इज द साईज ऑफ अ मॉडेल क्लास. ओके. देन एफ एम. एफ एम म्हणजे काय? दॅट इज द फ्रिक्वेन्सी करस्पॉन्डिंग टू मॉडेल क्लास. ओके. करस्पॉन्डिंग frequency, and F1 is the frequency of the preceding model class. F1 क्या असतं? Frequency of preceding model class. Okay. And F2 is the frequency of proceeding म्हणजे नंतरची proceeding model class. ठीक आहे. जस्ट ह्याचं जे काय ऍब्रिव्हिएशन आहे ते बऱ्यापैकी तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. तर इट्स ऑल अबाउट द मोड. ठीक आहे. सो लेट डिस्कस अबाउट क्वेश्चन नंबर 5. इन सिमेट्रिकल डिस्ट्रीब्युशन ऑफ अ डाटा विच पेअर इज अ करेक्ट. आपण ज्यावेळेस सिमेट्रिकल डिस्ट्रीब्युशन करतो तेव्हा त्यामध्ये कोणती पेअर करेक्ट आहे. आता त्याच्यासाठीचा जो ऑप्शन आहे तो ऑप्शन नंबर फर्स्ट, mean is equal to median is equal to mode. Then mean is a less than median, then mode. Then mean is a greater than mode and median and mode. Then mean is equal to median, which is the less than to mode. ठीक आहे. सो आता हे जे पेअर्स आहेत, ठीक आहे, सो ह्याच्यातलं करेक्ट आन्सर येतं मीन इज इक्वल टू median इज इक्वल टू मोड. तर का? तर पहिली तर गोष्ट हे सिमॅट्रिकल डिस्ट्रीब्युशन काय स्टॅटिस्टिक्स मध्ये हे माहिती पाहिजे आपल्याला. ठीक आहे. तर सिमॅट्रिकल डिस्ट्रीब्युशन म्हणजेच काय की आपण ज्यावेळी डाटा सेट घेतो, ठीक आहे, ज्यावेळी आपण पूर्ण डाटा घेतो स्टॅटिस्टिक्स मध्ये, तो असलेला डाटा हा नॉर्मल डिस्ट्रीब्युशन मध्ये पाहिजे. कसा पाहिजे? नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय की तो इव्हनली डिस्ट्रीब्युट पाहिजे. म्हणजेच आता ज्यावेळी मी बेल ग्राफ काढते, मोस्टली सिमेट्रिकल डिस्ट्रीब्युशन असतं ते बेल ग्राफनी काय करतात, बेल शेप्ड ग्राफनी दाखवतात. तर हे जी मी डायग्राम काढतेय ना, तर ह्याच्यामधला जो 50% पार्ट आहे आणि ह्याच्यामधला जो 50% पार्ट आहे, इट्स इक्वल टू इच अदर. ठीक आहे. त्याच्यातली वन टेल ही ह्याच्यापेक्षा लहान नसली पाहिजे, दुसरी टेल त्याच्यापेक्षा मोठी नसली पाहिजे. सो तो इव्हनली डिस्ट्रीब्युट झाला पाहिजे. ठीक आहे. And it is the probability of a distribution to see the evenly distribute around the central value. म्हणजेच सिमेट्रिकल डिस्ट्रीब्युशन हे कशासाठी आपण मोस्टली यूज करतो की जो डाटा आहे तो त्या सेंट्रल व्हॅल्यू पासून इव्हनली डिस्ट्रीब्युट झालाय का, हे जर असेल तर दॅट डिस्ट्रीब्युशन इज द सिमेट्रिकल डिस्ट्रीब्युशन ऑर द नॉर्मल डिस्ट्रीब्युशन.
ठीक आहे. तर सेंट्रल व्हॅल्यू आपण ज्यावेळी मेजर करतो त्यावेळी मीन नोड मीडियन मेजर करतो आणि जर तो डाटा जर इव्हन आणि सिमेट्रिकल पाहिजे तर ऑफकोर्स मीन हा मीडियन एवढाच असला पाहिजे आणि मोड इतकाच असला पाहिजे म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी एकमेकांच्या इक्वल असल्या पाहिजे आणि ह्याचं जर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर आपण मोस्टली ह्या गोष्टी कशामध्ये बघतो जर आपण हाईट ऑफ अडल्टची हाईट आपण मेजर करतोय ठीक आहे किंवा टेस्ट स्कोर्स फॉर स्टुडंट्स ओके स्टुडंटचा आपण काय करतोय टेस्ट स्कोर आपण हे करतोय टेस्ट स्कोर्स ऑफ स्टुडंट्स आपण ज्यावेळी अनालिसिस करतो तर त्यावेळी आपण काय करतो हे सगळं आपण चेक करतो ठीक आहे तर this about the symmetrical distribution then question number 6 if any atoms of the series एखाद्या सिरीज मधला atoms जर समजा 0 असेल the which means of the central tendency becomes 0 जर समजा हे असं असेल तर त्याला काय म्हटलं जातं ठीक आहे तर इफ एनी atoms आता पहिली तर गोष्ट मी तुम्हाला लास्ट टाइम एक रेंज दिली ती एक डोक्यामध्ये पकडा किंवा मी नवीन देते ठीक आहे आपल्याला एक नवीन डाटा सेट भेटलाय डाटा सेट काय आहे दॅट इज द हाईट ऑफ काउपी ठीक आहे हाईट ऑफ काउपी आता मी फर्स्ट असे 5 ऑब्झर्वेशन घेतलं ठीक आहे तर 5 ऑब्झर्वेशन मध्ये मला पहिल्यामध्ये त्याची 5 सेंटीमीटर इतकी दिसली त्याच्यानंतर मला 10 दिसली त्याच्यानंतर मला 15 दिसली त्याच्यानंतर 20 दिसली आणि त्याच्यानंतर मला 25 सेंटीमीटर इतकी मला त्या काउपीची हाईट दिसली अँड दिस इज माय डाटा ओके हा माझा तर डाटा आहे ठीक आहे आता काय झालं माहितीये का त्याच्यानंतर आता माझ्या डाटा सेट मधली पहिली जी व्हॅल्यू आहे ना दॅट इज दी 0 ही काय आहे 0 दॅट इज द मिनिंग ऑफ माय क्वेश्चन ठीक आहे तर मी काय बोलते इथे इफ एनी ॲटम्स ऑफ द सिरीज इज अ 0 माझ्या सिरीज मधला एखादा ॲटम हा 0 आहे ठीक आहे हा 0 आहे तर असलेली माझी सेंट्रल टेंडन्सी ही 0 बनणार ठीक आहे पण ही सेंट्रल टेंडन्सी कशामध्ये 0 बनते ठीक आहे जर समजा मी नुसताच मीन कॅल्क्युलेट केला ठीक आहे तर त्या फॉर्म्युलाच्या थ्रू गेले तर इथे त्याचा आन्सर 0 येईल का नो ठीक आहे पण आता इथे 3 प्रकारचे मीन दिला हार्मोनिक मीन 4 प्रकारचे मीन दिला हार्मोनिक मीन दिला जिओमेट्रिक मीन दिला अरिथमॅटिक मीन दिला वेटेड हार्मोनिक मीन दिला आता मी तुम्हाला हार्मोनिक मीन बद्दल सांगितलेलं नाहीये ठीक आहे पण मी तुम्हाला 2 मीन सांगितलं अरिथमॅटिक मीन सांगितलं जिओमेट्रिक मीन सांगितलं आता तुम्हीच बघा मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं अरिथमॅटिक मीन मध्ये आपण नंबर ऑफ ऑब्झर्वेशन डिवायडेड सॉरी सम ऑफ द ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय द नंबर ऑफ ऑब्झर्वेशन करतो बरोबर आहे आता जर समजा त्या फॉर्म्युलेच्या थ्रू केलं तर आन्सर इथे येणार आहे का 0 नो सो अरिथमॅटिक मीनचा तो ऑप्शन गेला ठीक आहे आता नेक्स्ट आहे जिओमेट्रिक मीन कडे जायच्या अगोदर आपण जायचं हार्मोनिक मीन कडे तर मी तुम्हाला मगाशी त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं नाहीये ठीक आहे पण हार्मोनिक मीन काय सांगतो हिअर इज द फॉर्म्युला ऑफ द हार्मोनिक मीन इट इज द n divided by the reciprocal of the each number of a series that is the n divided by the x1 plus n divided by the x2 plus number of the ऑब्झर्वेशन पर्यंत ते आहे दॅट इज द फॉर्म्युला ऑफ द हार्मोनिक मीन ठीक आहे आणि मोस्टली आपण हार्मोनिक मीन आपण वेटेड फॉर्म मध्ये पण बघतो तर इथे जसं मी x1 घेतलं ना दॅट इज द व्हॅल्यू ऑफ ऑब्झर्वेशन ओके सो ज्यावेळी मी वेटेड हार्मोनिक मीन कॅल्क्युलेट करेन ना फक्त त्या x1 च्या जागी मी ते वेट कॅल्क्युलेट करणार दॅट इज n डिवायडेड बाय 1 डिवायडेड बाय दॅट इज द रेसिप्रोकल ऑफ द वेट व्हॅल्यू म्हणजे W1 एखाद्याचं वेट असेल त्याच्यानंतर W2 असेल अप टू द n पर्यंत ठीक आहे दॅट इज द वेटेड हार्मोनिक मीन आता समजा या फॉर्म्युल्याने गेले आणि वरचा डाटा मला यूज करायचा जसं प्लस ॲटमचा 0 त्याचा सेंट्रल टेंडन्सी 0 येणार आहे का नो तर येणार कोणाच्या कोणाला तुम्ही सांगा जिओमेट्रिक मीन भार because it is the product of n number of values that is the observation into kiva it's the raised to the number of observation one that is the reciprocal of a number of observation जर समजा तुम्ही त्या ऑब्झर्वेशनचा प्रोडक्ट घेत केलाय आणि त्याच्यामध्ये कुठेतरी 0 आहे तर ऑफकोर्स त्याची व्हॅल्यू 0 येणार बरोबर आहे आणि ही सेंट्रल टेंडन्सी कधी 0 येते तर ज्यावेळी आपण त्याच्यामध्ये जिओमेट्रिक मीन यूज करतो सो आन्सर करेक्ट इज द जिओमेट्रिक मीन ओके कळलं आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ सो ऍक्च्युअली स्टॅटिस्टिक्सचे 2 पार्ट होणार आहेत अनालिसिस साठी सो फर्स्ट पार्ट मध्ये जितकं मला जमेल तितकं मी अनालिसिस करायला हेल्प करेल ठीक आहे
आणि जितके क्वेश्चन्स आपल्याला कव्हर करता येतील ह्या सेशनमध्ये तितके करू. बट स्टॅटिस्टिक्स हा म्हणायला गेला तर ॲज युज्युअल मॅथ्स आणि ॲज युज्युअल इकॉनॉमिक्स सारखा थोडाफार किचकट आणि मुलांना न आवडणारा सब्जेक्ट आहे. बट जर समजा ह्या गोष्टी समजल्या तर त्या थिअरॉटिकल ॲग्रो आणि सॉइल सायन्स किंवा बाकीच्या गोष्टींपेक्षा किंवा इंटरपॅथोपेक्षा तुम्हाला हा खूप इझी वाटेल. ठीक आहे. सो विच इज द सिम्पलेस्ट मेजर ऑफ अ डिस्पर्शन. ठीक आहे. तर सगळ्यात सोपं मेजर्स ऑफ अ डिस्पर्शन काय आहे? बिफोर गोइंग टू ऑप्शन लेट्स डिस्कस अबाउट व्हॉट इज द मेजर्स ऑफ डिस्पर्शन. ठीक आहे. तर आता मेजर्स ऑफ डिस्पर्शनला जर समजा कम्पेअर करायचं असेल ना तर मी सेंट्रल टेंडन्सी सोबत करते जेणेकरून तुम्हाला नीट कळेल की मेजर्स ऑफ डिस्पर्शन काय. ठीक आहे. मी सेंट्रल ऑफ अ टेंडन्सी घेते and here measures of dispersion. Okay. सो सेंट्रल टेंडन्सी मध्ये काय बोलायचं आपल्याला तर मी तुम्हाला आधी सांगितलेलं की ज्यावेळी एखाद्या डाटा सेट मधला मला सेंट्रल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल त्यावेळी मी काय करणार आहे सेंट्रल टेंडन्सी यूज करणार आहे. पण मेजर्स ऑफ डिस्पर्शन मध्ये काय होतं की ज्यावेळी मला मेजर्स ऑफ डिस्पर्शन मध्ये मला ज्यावेळी मोस्टली आय जस्ट go with definition. Okay, now it describe how spread out data around the center. त्या सेंटरच्या साईडला किंवा अराउंडला कसा तो डाटा स्प्रेड झालाय हे जर अनालिसिस करायचं असेल ना तर आपण मेजर्स ऑफ डिस्पर्शन करतो. कळलं? आता म्हणजे जर समजा डाटा सिरीज मध्ये सेंट्रल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल तर मी काय करणार सेंट्रल टेंडन्सी यूज करणार. बट तर सेंट्रल व्हॅल्यूच्या अराउंड मध्ये तो डाटा सेट कसा स्प्रेड आउट झाला तो मला स्टडी करायचा असेल तर मी काय करणार आहे मेजर्स ऑफ डिस्पर्शन बघणार आहे. ठीक आहे. तर मेजर्स ऑफ डिस्पर्शनचे खूप सारे प्रकार आहेत. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काही प्रकार आहेत आता जसं आपण ऑप्शन वाईज जाऊ. ठीक आहे. तर मेजर्स ऑफ डिस्पर्शन कळलं इट डिस्क्राइब्स द हाऊ स्प्रेड आउट द डाटा अराउंड द सेंट्रल व्हॅल्यू दॅट्स नोन ॲज अ मेजर्स ऑफ डिस्पर्शन. ठीक आहे. तर मोस्टली आता आपण त्याचं काही टाइप्स आहेत ज्या टाइपमध्ये आपण विथ ऑप्शन जाऊ. सो हिअर इज द फर्स्ट ऑप्शन इज variance, then second is the range, third is mean deviation, and fourth is the standard deviation. This is the types of measures of dispersion. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण याचा करेक्ट आन्सर जे असणार आहे सगळ्यात सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ मेजर्स ऑफ डिस्पर्शनचा सो करेक्ट आन्सर इज द रेंज. ठीक आहे. तर आता का आता पहिल्यांदा तर रेंज म्हणजे काय बघूया. सो रेंज इज द क्वांटिफाय स्प्रेड ऑफ किंवा व्हेरिएबिलिटी. हा एक क्वांटिफाय काय असतो स्प्रेड असतो किंवा व्हेरिएबिलिटी असते. ठीक आहे. व्हेरिएबिलिटी असते जो मोस्टली आपल्याला कशासाठी हेल्पफुल करतो ऑफ द डाटा अराउंड द सेंट्रल व्हॅल्यू जे काय दाखवतो मोस्टली की ते जे डाटा पॉइंट्स आहेत ओके जे डाटा पॉइंट्स आहेत त्या सेंटर्सच्या अराउंड मध्ये कसे डेव्हिएट झाले आहेत. ओके. आणि ते डेव्हिएशन दाखवण्याचं काम कोण करतं रेंज करतं. ठीक आहे. आणि इन सिम्पल लँग्वेज इट इज द डिफरन्स बिटवीन द हायेस्ट व्हॅल्यू इंटू द लोएस्ट व्हॅल्यू. ओके. सॉरी इंटू इट्स मायनस लोएस्ट व्हॅल्यू म्हणजे हायेस्ट व्हॅल्यू मधून लोएस्ट व्हॅल्यू जर समजा आपण मायनस केली तर आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो रेंज. सो ऍज युजल तुम्ही सी बघता येते की तुम्ही तो जो फॉर्म्युला आहे तो किती सिम्पल आहे. सो दॅट इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ द मेजर्स ऑफ डिस्पर्शन. ठीक आहे. आता लेट्स डिस्कस अबाउट द व्हॉट इज द व्हॅरियन्स. ओके. सो व्हॅरियन्स इज द ऍव्हरेज स्क्वेअर ऑफ डिफरंट फ्रॉम मीन. त्या मीन पासून येणारा त्याचा जो डिफरन्स असणार आहे त्याचा ऍव्हरेज स्क्वेअर. ठीक आहे. जो सॅम्पल साठी देताना आपण कसा करतो एस स्क्वेअर इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स आय मायनस एक्स आय मायनस मीन दॅट इज द एक्स बार डिवायडेड बाय द म्हणजे ह्याचा स्क्वेअर सॉरी स्क्वेअर डिवायडेड बाय द n मायनस वन. सो हा जो फॉर्म्युला आहे तो कशाचा व्हेरियन्स हिअर इज द एक्स आय इज द
summation किंवा sum of all observation. X bar is the mean and L is the number of observation. That is the formula for the variance. Let's discuss after the variance. Let's discuss about the standard deviation. Standard deviation म्हणजेच काय? That is the square root of a variance. ओके, दॅट इज द स्क्वेअर रूट ऑफ अ व्हेरियन्स. म्हणजे जो आपण व्हेरियन्स वर कॅल्क्युलेट केला त्याचा जो स्क्वेअर रूट असतो त्याला स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणतात. आता स्टँडर्ड डेव्हिएशन बेसिकली आपण यूज कशासाठी करतो, तर एक ऍव्हरेज डिस्ट्रीब्युशन. ओके, ऍव्हरेज डिस्ट्रीब्युशन काय झालं त्या डाटा पॉइंट्सचं. ठीक आहे, त्या डाटा पॉइंट्सचं कशापासूनचं, तर त्या मीन पासूनचं. तर त्या मीन पासून तो डाटा पॉइंट्स आपले कसे डिस्ट्रीब्युट झालेत ना ते जर स्टडी करायचं असेल तर आपण काय करतो, डाटा डेव्हिएशनला यूज करतो. आणि देन फोर्थ पार्ट ऑफ द मेजर्स ऑफ डिस्पर्शन इज द मीन डेव्हिएशन. त्याला मीन ऍब्सोल्यूट डेव्हिएशन पण म्हणतात. ओके, सो इट इज द ऍव्हरेज ऑफ द ऍब्सोल्यूट डिफरंट फ्रॉम मीन. ओके, फ्रॉम मीन इज नोन ॲज द मीन डेव्हिएशन. ठीक आहे. सो आता मेजर्स ऑफ अ डिस्पर्शनचे जेवढे काही टाइप्स आहेत आणि जेवढे काही डेफिनेशन फॉर्म्युला आपण जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर 8 इज व्हॅरियन्स ऑफ द स्क्वेअर म्हणजे काय. आता मी तुम्हाला आता सांगितलं द स्क्वेअर रूट ऑफ द variance is known as the standard deviation. So here is option number first is mean deviation, standard deviation, range and correlation. Correlation बद्दल मी तुम्हाला आधीच सांगितलंय. जर आपल्याला दोन व्हेरिएबल्स मध्ये किंवा दोनपेक्षा जास्त व्हेरिएबल्स मध्ये रिलेशन ज्यावेळी चेक करायचे असतात तर आपण कोरिलेशनचा यूज करतो. रेंज आणि मीन डेव्हिएशन पण सांगितलं तुम्हाला. बट द स्टँडर्ड डेव्हिएशन इज द स्क्वेअर रूट ऑफ द व्हेरियन्स. ठीक आहे. सो द व्हेरियन्सचा जर स्क्वेअर असेल तर ऑफकोर्स काय असेल, standard deviation. So correct answer is the standard deviation. ठीक है. Then the coefficient of a variation can be calculated by using the formula. ठीक है. The correlation of a coefficient of a variation can be calculated by using the formula. आता ना आपल्याला एक गोष्ट माहिती पाहिजे, तर पहिली तर गोष्ट हे कोरिलेशन ऑफ अ कोएफिशियंट. कोएफिशियंट व्हेरिएशन काय आहे आणि आपण त्याचा यूज कशासाठी करतो. तर पहिली तर गोष्ट कोएफिशियंट ऑफ अ व्हेरिएशन आपण यूज करतो ज्यावेळी आपण मेजर्स ऑफ अ डिस्पर्शन, म्हणजे मी वर तुम्हाला सगळे मेजर्स ऑफ अ डिस्पर्शनचे टाइप्स आणि काय आहे मेजर्स ऑफ अ डिस्पर्शन सांगितले. ठीक आहे. आणि ज्यावेळी आपल्याला मेजर्स ऑफ डिस्पर्शन कॅल्क्युलेट करायचं असतं ना तर त्याच्यासाठी एक युनिट लागतं जे युनिटला म्हणतात कोएफिशियंट ऑफ अ व्हेरिएशन. ओके, ज्याला CV असं पण म्हणतात. आणि ह्याला आपण एक ऍज अ युनिट म्हणून यूज करतो मेजर्स ऑफ अ डिस्पर्शन मध्ये. आणि हे डिनोट करतात किंवा कॅल्क्युलेट करतात पर्सेंटेज फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे. तर आपण ज्यावेळी हे करतोय, ठीक आहे, ह्याला कॅल्क्युलेट करतो तर सगळ्यात जास्त कोणता फॉर्म्युला यूज करतो. सो हिअर इज दी option number first, arithmetic mean divided by the standard deviation into 100. The standard deviation divided by the arithmetic mean into 100. Then square root of the standard deviation divided by arithmetic mean into 100. And then standard deviation divided by the geometric mean into 100. So correct answer is the first. Arithmetic mean divided by the standard deviation into the 100. आणि ह्याचे जे काय आन्सर असणार आहे ते पर्सेंटेज मध्ये आपण देतो. आणि हा जो फॉर्म्युला आहे तो कशाचा आहे, CVचा. दॅट इज द कोएफिशियंट ऑफ अ व्हेरिएशन. ठीक आहे. ओके, सो हिअर इज आवर क्वेश्चन नंबर 10. ठीक आहे. आत्ताच आपण त्याचा फॉर्म्युला बघितलेला आहे आणि तसंच मी तुम्हाला मगाशी सांगितलं की मेजर्स ऑफ अ डिस्पर्शनचं युनिट काय. तर ऑफकोर्स इथे CV दिला जो करेक्ट आन्सर इज CV. ऑप्शन फर्स्ट वर द स्टँडर्ड डिव्हिएशन, रेंज. ह्या आहेत ना ह्या मेथड. ओके, ह्या मेथड आहे बट हे आहे ते काय आहे युनिट. ठीक आहे, करेक्ट. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. क्वेश्चन नंबर 11.
So here the question number first. When frequency of a distribution is not symmetrical, when the frequency of a distribution is a not symmetrical, about the mean is said to be the. Okay? It's said to be the. आता पहिली तर गोष्ट इथे एक वर्ड आहे बघा, सिमेट्रिकल, नॉट सिमेट्रिकल. ओके, नॉट सिमेट्रिकल म्हणजे काय? ऑफकोर्स असिमेट्रिकल. मी मगाशी तुम्हाला सिमेट्रिकल डिस्ट्रीब्युशन काय असतं स्टॅटिस्टिक्स मध्ये ते समजवलेलं, बरोबर आहे. आपण एक डायग्राम काढली होती, ठीक आहे. इकडे 50% ठेवलं होतं, इकडे 50% ठेवलं होतं. सेम आपण ह्या डायग्रामला थोडंफार रेफर करणार आहोत या क्वेश्चन मध्ये. बट इथे डाटा अनसिमेट्रिकल, ठीक आहे. ऑफकोर्स नॉर्मल डिस्ट्रीब्युशन असेल म्हणजे ह्या साईडला, म्हणजे ह्या टेलला जेवढ्या व्हॅल्यूज असतील तेवढ्या त्या टेलला तेवढी व्हॅल्यू असेल का, तेवढी फ्रिक्वेन्सी असेल का, नसेल. सो फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन इज नॉट सिमेट्रिकल अबाउट द मीन इज अ सेट टू बी. जर असं नसेल तर त्याला काय म्हटलं जातं, ठीक आहे. सो हिअर इज द फर्स्ट ऑप्शन इज अ प्लुटोसिस, second is a squid, third is a movement, and last one is a non-opposite. So the correct answer is the squidness. स्क्विड. जर समजा तो डाटा नॉन सिमेट्रिकल असेल ते फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन त्या मीन मधलं, नॉट मीडियन, ओके, मीन मधलं जर समजा फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन इव्हन असेल किंवा असिमेट्रिकल असेल तर त्याला आपण काय म्हणतो, स्क्विड असं बोलतो. ठीक आहे, काय बोलतो आपण, स्क्विड. ठीक आहे. तर आता स्क्विड आणि प्लुटोसिस थोडंसं, आता इथे प्लुटोसिस आले, आपल्याला प्लुटोसिस बद्दल थोडंसं जाणून घ्यायचं असेल ना, तर मी आता स्क्विडला आणि प्लुटोसिसला कम्पेअर करते, ज्याच्यामध्ये मी सगळे ऑप्शन्स असे काय ते क्लिअर होईल. ओके. सो पहिला तर स्क्विड म्हणजे काय, आपण स्क्विड मध्ये काय करतोय आणि प्लुटोसिस मध्ये काय करतोय. ओके. आता वरचं जे काही डेफिनेशन आहे, नो अबाउट द स्क्यूनेस. स्क्यूनेस काय करतंय की बाबा, इट्स मेजर्स asymmetry of distribution of a data set from center that is the mean. Okay, data set from center. ठीक आहे. आता असं तर समजा सगळं मेजर केलं, जस्ट वेट मिनिट. ओके, हे आपण ज्यावेळी आपण मेजर करतो, ठीक आहे, स्क्यूनेट मेजर करतो. बट त्याला स्क्यूनेस कधी बोलतात, हे सगळं मेजर केल्यानंतर तो स्क्यूनेस काय होतो की बाबा, असिमेट्री जर समजा आपण मेजर करतोय तर बरोबर आहे. आता सिमेट्रिकल मध्ये आपण काय बघितलं होतं, मीन इज इक्वल टू मोड इज इक्वल टू मीडियन. ओके. बट आता हे काय असणार आहे, इट्स नॉट इक्वल टू. ठीक आहे, हे इक्वल मध्ये नसणार आहे. ठीक आहे. तर हे जर समजा इक्वल नसतील समजा, तर ते डाटा काय झाला, असिमेट्रिकल, ज्याला आपण स्क्वेड असं म्हणतो. बट आता हा किती अनसिमेट्रिकल आहे, म्हणजे काय की मी तुम्हाला काय सांगितलं, हा जो टेल आहे आणि हा जो टेल आहे, ठीक आहे, हा टेल एकमेकांपेक्षा कसा आहे, वन टेल इज अ लेस अँड वन टेल इज अ मोर अँड वन टेल इज अ लेस. ठीक आहे. अँड इट्स नोन अबाउट द स्टुडंट, बट किती, हाऊ मच, हाऊ मच. मग प्लुटोसिस मध्ये आपण काय मेजर करतो, इट मेजर्स द टेल्डनेस. ओके, इट मेजर्स द टेल्डनेस. टेल्डनेस किंवाच त्याच्यामधला हेवीनेस किती आहे ते मेजर करण्यासाठी आपण काय करतो, टू डिस्ट्रीब्युशन ऑफ अ रिलेटिव्ह नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे. तर नॉर्मल डिस्ट्रीब्युशन मध्ये, आणि मोस्टली कशामध्ये आपण बघतो, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन मध्ये. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन मध्ये सिमेट्रिकल डाटा असतो, असिमेट्रिकल असतं का, नाही. तर हे कशामध्ये बघतो आपण, प्लुटोसिस मध्ये बघतो. ठीक आहे. म्हणजे स्क्विड आपण, स्क्विड जो असतो तो आपण नॉट सिमेट्रिकल म्हणजे असिमेट्रिकल डाटा डिस्ट्रीब्युशन मध्ये कॅल्क्युलेट करतो. आणि जर समजा प्लुटोसिस आपल्याला बघायचा असेल तो टेलनेस किंवा हेवीनेस किती आहे, आणि तो नॉर्मल डिस्ट्रीब्युशन मध्ये आपण बघतो. दिस इज द डिफरन्स अबाउट द स्क्विड अँड प्लुटोसिस. ठीक आहे. So here is the first question about, sorry, 12th question about, when distribution of a data is a continuous, तो जो डिस्ट्रीब्युशनचा डाटा आहे तो कंटिन्युअस असेल, then which distribution is applicable. डाटा कंटिन्युअस असेल
कंटिन्युअस म्हणजे काय पहिली तो गोष्ट सांगते आणि मग त्याच्यानंतर आपण डिस्ट्रीब्युशन कडे वळूया. ठीक आहे. सो डाटा डिस्ट्रीब्युशन मध्ये देखील त्याचे टाईप पडतात. ठीक आहे. तर ते डाटा डिस्ट्रीब्युशनच्या ज्यावेळी टाइप्स पडतात, त्याच्यामध्ये आता एक कंटिन्युअस डाटा फक्त मी जरा तुम्हाला एकदा सांगते आणि मग त्याच्यानंतर टाइप्स ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ डाटा आपण बघू. ठीक आहे. आता समजा मगाशी जे ऑब्झर्वेशन मी तुम्हाला सांगितले होते 10, 5, 15, 20, 25. ठीक आहे. हा डाटा आहे तो कसा आहे? डिस्क्रीट आहे. डिस्क्रीट आहे म्हणजे कसा? सिंगल फॉर्मॅटमध्ये आहे. ओके. आणि कंटिन्युअस डाटा म्हणजेच काय? तर 5, 10 असेल किंवा 10, 15 असा असेल, 15, 20 असेल, तर हा डाटा कसा आहे? कंटिन्युअस आहे. आणि अशा पद्धतीचा तुमच्याकडे डिस्ट्रीब्युशनचा डाटा असेल, त्यावेळी तुम्ही कोणत्या ह्याच्यामध्ये यूज करता, तो करेक्ट आन्सर इज द फर्स्ट नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. त्यावेळी करेक्ट आन्सर तुमचं काय असणार आहे? नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे. आता ना डिस्ट्रीब्युशन मध्ये काही प्रकार आहेत. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आहेत नॉर्मल डिस्ट्रीब्युशन, बायनॉर्मल डिस्ट्रीब्युशन, पॉइझन डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे. आता तुम्हाला वर एवढी गोष्ट कळली असेल की ज्यावेळी डाटा हा कंटिन्युअस फॉर्मॅटमध्ये असतो तर आपण नॉर्मल डिस्ट्रीब्युशन यूज करतो. पण बायनॉर्मल कधी असतो? सो बायनॉर्मल डिस्ट्रीब्युशन ऑफ अ मॉडेल्स ऑफ प्रोबॅबिलिटी then certain number of success in success number of independent trials. म्हणजे काय होतं की बायनॉर्मल्स मध्ये आपण ज्यावेळी तो डाटा घेतो, ठीक आहे, तो आपण डिस्क्रीट फॉर्मॅटमध्ये घेतो. कशामध्ये? डिस्क्रीट फॉर्मॅटमध्ये. आणि त्याच्यामधले जेवढे काही आउटकम्स असतील, ठीक आहे. आता समजा डिस्ट्रीब्युशन हे डिस्क्रीट आहे आणि आपण त्याला अनालिसिस केल्यानंतर म्हणजेच तो कसं आहे त्याचे नंबर हे फिक्स्ड इंडिपेंडंट ट्रायल असतात. कसे असतात? फिक्स्ड इंडिपेंडंट ट्रायल्स असतात. आणि बायनॉमियल त्याला काय म्हटलं जातं? बिकॉज ते ट्रायल्स केल्यानंतर ज्यावेळी आउटकम्स येतात. आता तुम्हाला माहिती आहे ना आपण ते कॉइन्स वगैरे टॉस करतोय त्याच्यामधून आपल्याला आउटकम्स भेटतात. तर ते भेटताना ओन्ली 2 आउटकम्स भेटतात. एक तर त्याच्यामध्ये आपल्याला सक्सेस मिळू शकतं किंवा त्याच्यामध्ये काय मिळू शकतं? फेलियर्स मिळू शकतं. असा ज्यावेळी डाटा असतो त्याला बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन म्हणतात. आणि पॉइझन डिस्ट्रीब्युशन त्याला कधी म्हणतात? When the distribution describes the probability of a certain number of events occurring the fixed interval of a time space and assuming these events occur to the independently and the constant rate. म्हणजे आता ह्यातला जो डाटा असतो तो इंडिपेंडंट असतो आणि प्लस तो कॉन्स्टंट रेट मध्ये असतो. ठीक आहे. आणि असा ज्यावेळी आपल्याला डाटा भेटतो त्यावेळी आपण त्याच्यामध्ये पॉइझन डिस्ट्रीब्युशन यूज करायचं आणि ह्याच्यामध्ये फिक्स इंटरवल असतात अकॉर्डिंग टू दॅट टाइम अँड स्पेस. त्याच्या टाइमच्या नुसार आणि त्याच्या स्पेसच्या नुसार त्याला काय असतं त्याचे फिक्स्ड इंटरवल्स असतात आणि असे ज्यावेळी इव्हेंट्स असतात त्यावेळी आपण काय करतो? पॉइझन्स डिस्ट्रीब्युशन आपण तिथे अप्लाय करतो. ठीक आहे. आता हे एवढं इन डिटेल एमसीआर काही विचारत नाही. बट वेन द डिस्ट्रीब्युशन ऑफ द डाटा इज कंटिन्युअस जेवढं बेसिक मध्ये विचारण्याचा प्रयत्न करता येतो एमसीआर तिथे विचारतो बिकॉज तिथेच आपण बरोबर चुकतो कारण की आपण बेसिकला निगलेक्ट करत जातो आणि असं मग थोडंसं कॉम्प्लिकेशन मध्ये जातो. ठीक आहे. बट मी आता तुम्हाला समजवताना फक्त जस्ट जे हायलाइटेड पॉइंट्स आहेत की बाबा फिक्स इंडिपेंडंट ट्रायल्स असतील त्याच्यामधून आउटकम्स येणारे हे 2च असतील. ठीक आहे. तर त्याला आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन म्हणू शकतो. आणि पॉइझनचा ज्यावेळी आपण स्टडी करतो त्याच्यामध्ये इंडिपेंडंट आणि कॉन्स्टंट रेट मध्ये जेव्हा डाटा असतील आणि हा डाटा हा टाइम्सचा आणि स्पेसच्या इंटरव्हल मध्ये कसा असतो? फिक्स्ड असतो. त्यावेळी त्याला पॉइझन म्हणतात. आणि जर दिलेला डाटा डिस्ट्रीब्युशन एकदम कंटिन्युअस फॉर्मॅटमध्ये चालतो तर तिथे आपण काय करतो? नॉर्मल डिस्ट्रीब्युशन यूज करतो. ठीक आहे. So question number second is the binomial distribution is a very useful distribution for dealing with dash dash variance. ओके. असे कोणता प्रकार? व्हॅरियन्स म्हणजेच काय की आपल्याला असलेला डाटा. ठीक आहे. तर तो कशा फॉर्मॅटमध्ये असेल तर आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन करू शकतो. तर इयर फर्स्ट ऑप्शन इज अ कंटिन्युअस देन सेकंड ऑप्शन द कंटिन्युअस उडणारच आहे. त्याच्यानंतर डिस्क्रिप्ट देन थर्ड इज अ बोथ. सो करेक्ट आन्सर इज अ डिस्क्रिप्ट कारण कंटिन्युअस आपण कशासाठी यूज करतो? नॉर्मलसाठी. जर आपल्याला नॉर्मल डिस्ट्रीब्युशन जर करायचं असेल समजा तर आपण आपल्याला डाटा कंटिन्युअस पाहिजे. पण जर बायनॉमियल करायचं असेल तर ऑफकोर्स मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डाटा कसा पाहिजे? डिस्क्रीट. ओके. So we just move to a hypothesis. So question number 14. ठीक आहे. तर आता आपण एक काम करू. आता आपण हायपोथेसिस बद्दल जेवढं आपल्याला काय माहिती आहे आणि हायपोथेसिस हे स्टॅटिस्टिक्स मध्ये खूप इम्पॉर्टंट असतं. मी तुम्हाला जी प्रोसेस सांगितली ना कलेक्शन
आणि त्याच्यानंतरची जी प्रोसेस सांगितली अनालिसिस, त्या संपूर्ण डाटा कलेक्शनच्या अनालिसिसमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे दॅट इज द हायपोथेसिस. तुम्ही जे करताय ना अनालिसिस, तुमचे इंटरप्रेट करणारे ते बरोबर आहे का नाही, हे जर बघायचं असेल तर तुम्हाला तिथे हायपोथेसिस लागतं. ठीक आहे, आता मी जे ते सांगते तुम्हाला कळणार नाही, बट लेट्स मी मेक इट इझी. ओके, तर त्याच्यामध्ये ना हायपोथेसिस म्हणजे काय हे पहिला आपण समजून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू. ठीक आहे, सो जस्ट आपण हा जो क्वेश्चन आहे तो रीड करून घेऊया. द हायपोथेसिस ऑफ अ नो डिफरन्स इज नोन ॲज अ. ज्या हायपोथेसिस मध्ये काहीही डिफरन्स नसतो त्याला काय म्हटलं जातं. ठीक आहे, आता ऑप्शन नंबर फर्स्ट आहे सिम्पल हायपोथेसिस, ऑप्शन नंबर सेकंड नल हायपोथेसिस, ऑप्शन नंबर थर्ड कंपोजिट हायपोथेसिस, ऑप्शन नंबर लास्ट फोर्थ अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. करेक्ट आन्सर इज एवढं तर कळतं ना, नल नो म्हणजे नाही. जर समजा लॉजिकली आन्सर द्यायचं म्हटलं तर याच्या आन्सर इज करेक्ट नल हायपोथेसिस, पण आपल्याला लॉजिकली द्यायचंय का नाही. आता आपण जाऊ सायंटिफिक वे. ठीक आहे, बिफोर गो टू द सायंटिफिक वे मी तुम्हाला सांगेन हायपोथेसिस म्हणजे काय. आता पहिल्यांदा डेफिनेशन बघतो आपण. सो हायपोथेसिस मध्ये जर आपल्याला फॉर्मल स्टेटमेंट द्यायचं असेल तर मी काय सांगेन, इट गिव्स द एक्सप्लेनेशन अबाउट रिलेशनशिप ऑफ टू व्हेरिएबल्स इन स्पेसिफिक पॉप्युलेशन. म्हणजे आता माझ्याकडे एक स्पेसिफिक पॉप्युलेशन आहे. ठीक आहे, त्या स्पेसिफिक पॉप्युलेशन मध्ये माझ्या असलेल्या व्हेरियंट्सचं, माझ्या असलेल्या व्हेरिएबल्सचं रिलेशनशिप्स मला जर काढायचे असतील तर मी हायपोथेसिस यूज करेन. ठीक आहे, आणि आता सिम्पल फॉर्मॅटमध्ये मला जर सांगायचं असेल, जर ज्यावेळी रिसर्चर हा अनालिसिस करतो, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मी रिसर्चर आहे का, ठीक आहे, तर मी एखाद्या डाटावर अनालिसिस करते. ठीक आहे, आणि अनालिसिस करते म्हणजे काय, माझ्याजवळ आलेला डाटा हा माझ्यासाठी एक प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, एक प्रॉब्लेम आहे. तर त्या प्रॉब्लेमला ज्यावेळी मी एक क्लिअर एक्सप्लेनेशन मध्ये मांडते ना, त्या प्रॉब्लेमला ज्यावेळी मी क्लिअर एक्सप्लेनेशन मध्ये ट्रान्सलेट करतेय ना, तर माझं ते ट्रान्सलेशन आहे आणि त्यातून मला एक काय भेटणार आहे, आउटकम येणार आहे. ठीक आहे, आउटकम येणार आहे. तर ह्या सगळ्या प्रोसेसला मी बोलतेय हायपोथेसिस. इज नोन ॲज द हायपोथेसिस. मीन्स काय की ज्यावेळी आपल्याकडे एखादा प्रॉब्लेम असतो, ठीक आहे, माझ्याकडे डॅश 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 एक्स वाय झेड एवढा डाटा आहे, तो मी एक क्लिअर एक्सप्लेनेशन मध्ये त्याला ट्रान्सलेट करून त्याच्यामधून काही रिझल्ट आणि आउटकम्स काढते आणि माझी ही सगळी जी काय प्रोसेस आहे त्याला आपण म्हणतो हायपोथेसिस. ठीक आहे, तर हायपोथेसिसचे आता काही प्रकार आहेत. ठीक आहे, आता कंपॅरिझन वी विल गो थ्रू कंपॅरिझन. आता कंपॅरिझन मध्ये मी काय सांगेल की बाबा चार चार प्रकारचे हायपोथेसिस असतात. एक सिम्पल असतो, नल असतो, कंपोजिट आणि अल्टरनेट असतो. बट आता पहिली तर गोष्ट आपण नल आणि अल्टरनेटिव्ह हायपोथेसिसला कम्पेअर करू बिकॉज इट इज द अपोजिट टू इच अदर. ठीक आहे, नल अँड कंपोजिट. ठीक आहे, तर नल हायपोथेसिस मध्ये काय होतं, तर ज्यावेळी त्या हायपोथेसिस मध्ये डिफरन्स नसतो, ठीक आहे, तर त्यावेळी आपण काय करतो, नल हायपोथेसिस यूज करतो. आणि ऍज ऑपोजिट टू नल, ज्यावेळी त्या हायपोथेसिस मध्ये डिफरन्स असतो त्यावेळी आपण काय करतो, अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस यूज करतो. ठीक आहे, आणि नल हायपोथेसिस मध्ये आपण काही आता जो असतो, आता हा जो H0 आहे ना, तर तो आपण कशाने हे करतो, नल हायपोथेसिसने डिनोट करतो आणि H1 इज डिनोटेड बाय द अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. ओके, आणि नल हायपोथेसिस मध्ये आपण काही सायन्सला कन्क्लूड करतो, दॅट इज द इक्वल टू, देन ग्रेटर दॅन, देन लेस दॅन. तर हे असे काय सायन्स असतात ना, त्या नल हायपोथेसिस मध्ये असतात. ठीक आहे, आणि अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस मध्ये इक्वल टू असतो, ग्रेटर दॅन इक्वल टू असतो आणि लेस दॅन इक्वल टू असतो. सो असे जे सायन्स असतात ना त्या अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस मध्ये. ओके, आणि एकदम सिम्पल भाषेमध्ये थोडंफार सांगायचं म्हटलं तर असं पण म्हणू शकतो की ज्यावेळी जर समजा क्लिअर विजन असेल तर आपण नल हायपोथेसिस यूज करतो आणि इक्वल टू वगैरे लेस दॅन असेल तर अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस आपण तिथे यूज करतो. ठीक आहे, आता आपण थोडंसं सिम्पल हायपोथेसिस आणि कंपोजिट हायपोथेसिस बघतो. ठीक आहे,
तर सिम्पल आणि कंपोजिट. ठीक आहे. तर सिम्पल हायपोथेसिस मध्ये पहिल्यांदा सिम्पल मध्ये आपण काय बोलतो, इट्स प्रिडिक्ट द रिलेशनशिप ऑफ द वन इंडिपेंडंट व्हेरिएबल्स अँड सेकंड इज अ डिपेंडंट व्हेरिएबल. आता हे डिपेंडंट अनडिपेंडंट व्हेरिएबल कसं ओळखायचं, लेट्स डिस्कस द एक्झाम. ओके. ऍग्रिकल्चरचा अभ्यास करतो म्हटल्यानंतर मी तुम्हाला ऍग्रिकल्चरचा एक्झाम्पल देईन. ओके. हिअर इज द एक्झाम्पल दॅट द सनलाइट इज increases growth of sunflower. काय करतं तर सनलाइट काय करतंय, आपल्या ज्या सनफ्लॉवरची ती ग्रोथ आहे ते इन्क्रीज करते. आता ह्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल्स आहेत. ठीक आहे. पहिला व्हेरिएबल ऍज युजल सनलाइट आणि सेकंड व्हेरिएबल इज द ग्रोथ ऑफ सनफ्लॉवर. पण तुम्हाला कळतंय का की सनलाइट जर इन्क्रीज झाला ना तरच ग्रोथ ऑफ सनफ्लॉवर इन्क्रीज होणार आहे. म्हणजेच ग्रोथ ऑफ सनफ्लॉवर इज द, तो काय असणार आहे, डिपेंडंट व्हेरिएबल असणार आहे. म्हणजेच काय की हे जे ग्रोथ ऑफ अ सनफ्लॉवर आहे ना ते सनलाइटवर डिपेंडंट आहे. सो इट्स नोन ॲज अ डिपेंडंट व्हेरिएबल्स. आणि सनलाइटलाच काय म्हणतो आपण, इंडिपेंडंट व्हेरिएबल. ठीक आहे. काय म्हणतो आपण, इंडिपेंडंट व्हेरिएबल. सो ज्यावेळी आपल्याला इंडिपेंडंट व्हेरिएबल्स आणि डिपेंडंट व्हेरिएबल्सच्या गोष्टींचा रिलेशनशिपचा ज्यावेळी स्टडी करायचा असतो ते आपण सिम्पल काय करतो, हायपोथेसिस यूज करतो. आणि कंपोजिट हायपोथेसिस कसं करतो, ज्यावेळी आपल्याला दिलेलं पॉप्युलेशन हे स्पेसिफाय नसतं. म्हणजेच काय, डिपेंडंट किंवा इंडिपेंडंट ह्या गोष्टी तिथे स्पेसिफाय केलेल्या नसतात, त्या आपण तिथे कंपोजिटचा अभ्यास करतो. ठीक आहे. किंवा सॉरी कंपोजिट हायपोथेसिस आपण तिथे ऍड करतो. आता हे थोडंसं किचकट होतंय. आता मी परत तुम्हाला याचे दोन एक्झाम्पल देते जेणेकरून तुम्हाला कंपोजिट आणि सिम्पल मधला डिफरन्स व्यवस्थित कळेल. ठीक आहे. सो सिम्पल मध्ये आपण काय करतो, जर सिम्पल मध्ये मला कॅल्क्युलेशन करायचं तर मी काय करेन, मला पॉप्युलेशन मीन दिला. ठीक आहे. आता आपल्याला सॅम्पल मीन आणि पॉप्युलेशन मीन तर माहिती असेल, जर तुम्ही जरी व्यवस्थित युजला थोडाफार अभ्यास केला असेल तर. ठीक आहे. जो आपण म्यूनी देतो. ठीक आहे. तर तो जो आहे तो 10 आहे. ठीक आहे. आणि सो आता मी ह्याच्यामध्ये काय करणार आहे, सिम्पल हायपोथेसिस यूज करणार आहे बिकॉज इट स्पेसिफाईज सिंगल व्हॅल्यू. हे काय करतं, सिंगल व्हॅल्यू काय करतं, त्या मीनची व्हॅल्यू ही कशी आहे, सिंगल आहे ना, ओनली 10. ठीक आहे. बट आता हा जो पॉप्युलेशन मीन आहे, दिस पॉप्युलेशन मीन इज अ ग्रेटर दॅन इक्वल टू 10. ओके. दॅट इज अ म्यू इज इक्वल टू ग्रेटर दॅन इक्वल टू 10. असा जर समजा दिला असेल तर तिथे मी काय करणार, कंपोजिट हायपोथेसिस यूज करणार बिकॉज इथे जी रेंज दिली आहे ती इक्वल टू च्या स्वरूपात दिली. तिथे सिंगल फॉर्मॅटमध्ये दिली आहे का, नो. तर तिथे मी काय करणार, कंपोजिट हायपोथेसिस यूज करणार. ठीक आहे. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन द सिम्पल अँड कंपोजिट हायपोथेसिस. ठीक आहे. आता हा हायपोथेसिस थोडासा चेक करण्याचा प्रोसेस असतात. म्हणजे बेसिकली सांगते काय होतं, वेगवेगळ्या टेस्ट आहेत आपल्याकडे. टी टेस्ट आहे, एफ टेस्ट आहे, काय टेस्ट आहे. ओके. ह्या टेस्ट आपण काय करतो, कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये व्हेरिएबल्स असतात, 2 व्हेरिएबल्स असतात आणि त्या किंवा 2 इक्वेशन्स असतात आणि तो पूर्ण त्याला कॅल्क्युलेट केल्यानंतर त्याच्यामध्ये काय होतं, त्याच्यामध्ये एक येते एक्सपेक्टेड व्हॅल्यू. ओके. सॉरी, त्याच्यामध्ये येते ऑब्जेक्ट व्हॅल्यू. म्हणजे तुम्ही ज्यावेळी ते विथ टेस्ट ज्यावेळी तुम्ही कॅल्क्युलेट करता ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला येते ऑब्झर्व व्हॅल्यू आणि ती ऑब्जेक्ट व्हॅल्यू ज्या आहेत त्या एक्सपेक्टेड व्हॅल्यू बरोबर तुम्हाला कम्पेअर करायचं असतं. ठीक आहे. आता मोस्टली आपण नल आणि अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस यूज करतो आता मी ज्यावेळी अनालिसिस करते मी रिसर्चर आहे तर त्यावेळी मी मोस्टली नल आणि अल्टरनेटिव्ह हायपोथेसिसचा यूज करते इन इकॉनॉमिक्स. ठीक आहे. तर ज्यावेळी माझी ती व्हॅल्यू असेल, ती व्हॅल्यू मी ज्यावेळी कॅल्क्युलेट करते, माझी ज्यावेळी ऑब्झर्व व्हॅल्यू माझ्या एक्सपेक्टेड व्हॅल्यूला जर समजा इक्वल टू लेस दॅन असेल तर तिथे मी ऑफकोर्स काय करणार, माझा अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस मी रिजेक्ट करणार आणि नल हायपोथेसिस करेक्ट असं सांगणार. ठीक आहे. म्हणजे माझ्या असलेल्या डाटामध्ये, माझ्या असलेल्या गोष्टींमध्ये काही रिलेशन्स नाहीयेत, माझ्या डाटामध्ये काही रिलेशन नाहीये, हे सॉरी काही डिफरन्स नाहीये, हे मी हायपोथेसिसनी करेक्ट करते. पण जर काही डिफरन्स असेल तर तो माझा असणार आहे अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस, मेन आय एक्सेप्ट द अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. ठीक आहे. थोडंसं हे फक्त उजळतं सांगितलं, जास्त डोक्यात नाही जाणार आहे बिकॉज हे थोडंसं प्रॅक्टिकल वर्क आहे. ज्यावेळी आपण ते प्रॅक्टिकली कॅल्क्युलेट करतो त्यावेळी आपल्याला याच्याबद्दल व्यवस्थित अंदाज येतो. ठीक आहे. सो दिस ऑल अबाउट द हायपोथेसिस. ठीक आहे.
सो एम-सी-आयच्या दृष्टिकोनातनं फक्त त्याच्या काही डेफिनिशन असतील. तो डाटा मोस्टली कसा यूज करतो, कुठल्या डिस्क्रीट कंटिन्युअस नंबरसाठी करतो, कशा पद्धतीचे एक्झाम्पल्स असतील त्यावेळी तो आपण तिथे अप्लाय करतो. हे फक्त एक ओझरतं बघितलं तेवढं आपल्याला एम-सी-आयसाठी पुरेसं. ठीक आहे. सो आपण बऱ्यापैकी जो पार्ट आहे तो फर्स्ट सेशनमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो उरलेले जेवढे काही क्वेशन्स आहेत जस्ट प्रोबॅबिलिटी ऑफ अ टाइप सेकंड अँड थर्ड हे आपण नेक्स्ट सेशनमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि रिमेनिंग ऑल टेस्ट ठीक आहे. जेवढ्या काही गोष्टी आहेत त्या आपण नंतरच्या टेस्टमध्ये बघणार आहोत. सो थँक यू सो मच फॉर द अटेंडिंग लेक्चर्स. थँक यू सो मच.